रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुका म्हणे नो हे परते तुका म्हणे नो हे परते तुझ्या दर्शने मागुती देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला। प्रस्तुत अभंग आपण तुकोबर आहेत। तुम्हा आम्हाला आज पहिला दिवस आहे रूपाविषयी माहिती सांगत असताना या अभंगातून असं सुचवतात, देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर मग हे डोळे जे आहेत आपले त्या भगवंताच्या रूपाशी आपले जडलेले आहेत, त्यामुळं मन जे आहे तर स्थिर झालं म्हणून सांगतात। आणि दुसऱ्या चरणातून सांगतात की भगवंता तुला मी पाहिल्याच्या नंतर देहावरची स्थिती राहिली नाही म्हणून सांगतात। आणि तिसऱ्या चरणातून सांगतात की सुख दुःख तहानभूक हे पण आता मला काही कळायला लागलं नाही असं म्हणतात। आणि चौथ्या चरणातून सांगतात मग हे तुझं रूप पाहिल्याच्या नंतर आता परत जी वरती असते त्या वरतीवर मला जाणं अवघड वाटत आहे, कारण तुझं दर्शन झालेलं आहे, आता इथंच तुझ्या दर्शनामध्येच लीन होऊन इथंच राहावं असं मला वाटत आहे। असं ह्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे। विठ्ठल पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्व आधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण ते नमस्कारो नियता। पांडुरंगा करू
प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. पांडुरंगाला प्रथम वंदन तर आपल्याला करायचंच होतं, परंतु ज्या निमित्तानं आपण आज इथं सप्ताह ठेवलेलो आहोत ज्या खंडोबा मंदिरापाशी, तर या निमित्तानं आपल्याला खंडोबाचं सुद्धा आपल्याला त्याची काही माहिती सप्त्यामध्ये मी रूपाचं वर्णन तर अनेक रूपामधून देव एकच आहे, परंतु त्याचं वर्णन असणारा खंडोबाच्या रूपामध्ये करता येईल, अन्यथा दुसरं कोण्याही देवताच्या रूपामध्ये आपल्याला वर्णन करता येईल. कारण देव कसा आहे तर देव म्हणतात बाबा ज्याने ज्याने दैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, की जो जीव जसा ध्यान करल त्या पद्धतीचा भगवंत आपला तसा समोर होत असतोय. मग ज्याचं ध्यान जसं असेल, कारण की शास्त्रात सांगितलेली 7 गोष्टी असतात की ज्याचा जसा भाव असेल तसा तो देव होत असतो. देव तीर्थे द्विजे मंत्रे देवज्ञे भेषजम गुरु यादृशी भावना तस्य सिद्धीर भवती तादृशी. देव आहे, तीर्थ आहे, ब्राह्मण आहे, मंत्र आहे, ज्योतिष आहे, वैद्य आहे आणि गुरु आहे. या 7 गोष्टींवर जसा आपला भाव असेल तसा तो आपल्यासमोर प्रकट होत असतोय. तसं आज ह्या जागेवर आपण सप्ताह करतोय म्हणजे आपल्याला खंडोबाच्या रूपानं आपल्यासमोर प्रकट झाला असावं म्हणून इथं सप्ताह होत आहे. म्हणून आपल्याला खंडोबाचं जागर करायचं आहे. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 वारी वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी.
अहम वाग्या सोहम वाग्या दोन पद्धतीचे वागे आहेत. वागा म्हणजे शूर, वाग्या म्हणजे दुसरं कोणी नाही आहे. शूर का तर त्यानं हे परपंचामधलं टाईम काढून जो परमार्थामध्ये घालतोय त्याला शूर म्हटलेलं आहे. शूरलाच तिथे वाग्या म्हणून आलेलं आहे. आणि अहम आणि सोहम हे काय भानगड आहे. अहम म्हणजे देहावरचा, देहाला मी मानणारा, आणि सोहम म्हणजे देवाला आपलं मानणारा, असे दोन पद्धतीचे वागे आहेत. मग हे सावध होऊन भजनी लागा हे काय भानगड आहे. आपण काय विश्राममध्ये आहोत का? इथं बसल्यावर सावधच आहोत ना. सावध आहोत बाबा, परंतु सर्व गोष्टींना आपल्याला सावध झालं पाहिजे. कशा कशातून जागा सावध झालं पाहिजे आपल्याला. एक तर आपल्याला परमार्थ करत असते वेळेस लोकांपासून सावध असलं पाहिजे, जनांपासून सावध असलं पाहिजे. एक तर आपल्या विषय विकारांपासून सावध असलं पाहिजे. मग ह्या सर्व विकारांपासून, विषयापासून स्वतः सावध होतोय ना, मग त्याचं मन असणारं आपल्याला आटोक्यात आणता येईल. म्हणजे का ते आपल्याला परमार्थ कशासाठी करायचं आहे तर ह्या मनाला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी परमार्थ करायचं आहे. परमार्थाचं काही कारण नाही. कारण की मन दुसरीकडे कुठं जरी गेलं अहोरात्र तरी मनाला स्थिरता प्राप्त होत नाही, कारण मन हे अस्थिर आहे. कबीरदास महाराज म्हणतात, मन लोभी मन लालची, मन चंचल मन चोर, मन के पीछे मत चली, पलक पलक मन और, पलक पलक मन और. मन कसं आहे, पलक पलक म्हणजे सेकंदा सेकंदाला, म्हणजे दुसऱ्या गोष्टीवर दुसरीकडे अस्थिर असते. कारण जगामध्ये दोन गोष्टी स्थिर आहेत. अस्थिरम जीवित लोके अस्थिरम धन यवनम, अस्थिरम पुत्रदाराच धर्म कीर्ती द्वयो स्थिर. याच्यामध्ये धर्म आणि कीर्ती ह्या दोघाला स्थिर सांगितलेले आहेत. बाकीचं अस्थिर आहे, जीवन अस्थिर आहे. पुत्र दारा पत्नी आपलं जवानी हे सुद्धा अस्थिर आहे. परंतु धर्म आणि कीर्ती हे दोन स्थिर सांगितले आहेत. धर्म आणि कीर्ती म्हणजे काय तर ज्या साधू संतांनी धर्माच्या रक्षणासाठी कार्य केले आहे, देवाने जे धर्म रक्षणासाठी अवतार घेतलेला आहे, आणि तेच धर्म आज आपल्याला राखायचा आहे. धर्म आज रसा तळाला जात आहे, लक्षात घ्या. आता कोणता धर्म म्हणसाल तर तुम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, शीख, बौद्ध असे धर्म नाही आहेत. तर मानवतेचा एक धर्म आहे. मग हे मानवतेचा धर्म काय तर माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. त्यासाठी ह्या जगामध्ये आपल्याला माणसामध्ये प्रेम टिकून ठेवण्यासाठी आपल्याला 6 गोष्टीची नितांत गरज आहे. कोणते 6 गोष्टी असतील? गुह्यम आख्याती, प्रचिती गुह्यम आख्याती, ददाती प्रतिग्रहाती, भुक्ते भोजेते चैव शदवीर प्रतिलक्षणम. काय सांगितलंय? एक तर जेवायला बोलावणं, जेवायला जाणं, गुह्य विचारणं, गुह्य सांगणं, आणि देणे आणि घेणे. ही 6 गोष्टी ज्या असतात ना ह्या प्रेमाच्या असतात. प्रेम टिकण्यासाठी असतात. हे मग ह्या 6 गोष्टी जर नसेल तर इथं प्रेम राहत नाही. कारण देवाला ह्याच्यामधलं प्रेम आवडत नाही, तर देवाला आवडते तर भक्तीचं प्रेम आवडते. मन हे आपल्याला मनामागं आपल्याला जायचं नाही. मन कसं आहे तर चंचल आहे. मन हे स्थिर होत नाही. मनाला स्थिर करण्यासाठी जर आपल्याला जर परमार्थ करत असाल तर एक मनुष्य असणारा लक्ष्मीचं मंदिर आणि एक अवदसा मंदिर असताना त्या मंदिराकडे जातो. मंदिराकडे गेल्याच्या नंतर या लक्ष्मीच्या मंदिराला गर्दी आहे म्हणून त्यांना अवदसा मंदिरामध्ये जातो. जाऊ दे ह्या लाईनमध्ये कोण उभा टाका, मग तिकडे गेलं. आणि तिकडे गेल्याच्या नंतर मग लक्ष्मी प्रकट झाली. हे कोणीच भक्तीकडं एकटंच आलंय, काय हरकत नाही, एकच आलंय. मग प्रसन्न झाली लक्ष्मी. त्याला काय मागायचं ते भक्ता माग म्हटल्याबरोबर त्यानं म्हटलं मला काही नको म्हणून, मला फक्त तुमची अवकृपा पाहिजे. अवकृपा म्हणल्यावर मग ह्याचं चांगलं झालं. आता एक 15-20 दिवसापर्यंत म्हणजे ह्याचं चांगलं घरी माझा धन दौलत, पुत्र पौत्र, गाई म्हशी हे सगळं चांगलं व्हायला लागलं ह्याचं. आणि ह्याच्या शेजार त्याला वाटायला लागलं ह्याचं चांगलं कसं काय झालं. म्हणलं काही नाही रे म्हणलं. त्यानं त्या अवदशा मंदिरामध्ये गेलो म्हणलं. एकानं सांगितलं ह्यानं सुद्धा अवदशा मंदिरामध्ये गेलं आणि ह्याला सुद्धा देव प्रसन्न, लक्ष्मी प्रसन्न झाली. माग फक्त तुला काय पाहिजे म्हणल्यानंतर ह्यानं म्हणलं की काही नाही देवी म्हणली, तुमची कृपा असावी म्हणलं. कृपा असावी म्हणल्याबरोबर हे मंदिरातून थोडं बाहेर निघाल्याबरोबर तिकडून एक माणूस पळतच आलं. लवकर लवकर तर तुझ्या घराला आग लागली म्हणलं. हे आता घाबरून गेलो. म्हणजे ह्यानं कृपा मागितली होती ना अवकृपा मागितली होती. तसं मन हे कृपा मागते का अवकृपा मागते? तर मन हे चंचल आहे. हे आपल्याला कृपाच पाहिजेत असेल तर कृपा कशाला म्हणावं, अवकृपा कशाला म्हणावं. तर प्रेम जेणेकरून देवाचं प्रेम, जेणेकरून भक्ताचं प्रेम, जेणेकरून संताचं प्रेम,
ज्याच्याकडून ज्याला मिळते ते आपलं खरं प्रेम असते. म्हणून ह्या मनाला स्थिरता प्राप्त करून घ्यायची आपल्याला. मग मनाला स्थिरता प्राप्त जर नसतं आपल्याला, मन कसं आहे, माकडासारखं आहे. एक माकड आहे, त्या माकडाला मग दारू पाजिवलं आणि त्याला विंचू चावलं, त्याला जर भूतसंचार झाला तर किती चंचल होईल ती, मरकट. एवढं चंचल असणारं मन आहे. म्हणून ह्या मनाला चंचलता प्राप्त करून घेण्यासाठी मनाला अनेक प्रकारचं संतांनी बोध केले आहे. नको नको म्हणा गुंतो माया जाळी, कारण का माया जाळामध्ये हे चंचलता प्राप्त होते की मायाच्या विरहित असणारा आपला देव जे आहे, भगवान जे आहे, तर त्याला ओळखल्याच्या नंतर मन स्थिर होत असते. म्हणून संत सांगितले बाबा हे म्हणजे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने आपल्याला जायचं नसते. मन हे कुठेही चंचल आहे, ते ओढून नेत असते. म्हणून मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ. मन कसं आहे, चंचल आहे, चपळ आहे, जायला आणि यायला वेळ लागत नाही. कारण का मनाची गती कशावर अवलंबून आहे, तर मन हे वायुमार्गाने चालत असते. मन हे वायुमार्गाने चालत असते. मन हे कुठं आहे, तर इंद्रियांच्या पलीकडं मन आहे, मनाच्या पलीकडं बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडं असणारा परमात्मा आहे. मग हे मन तत्व, आता मन बुद्धी चित्त अहंकार हे चार तत्व जे आहेत ते पंचमहाभूतांचे बनलेले आहेत, लक्षात घ्या. मन हे वायू तत्वापासून बनलेले आहे, बुद्धी हे तेज तत्वापासून बनलेले आहे आणि चित्त हे आकाश तत्वापासून बनलेले आहे आणि अहंकार जे आहे तर पाणी आणि माती हे दोन्हीचं मिक्स मिळून हे पंचमहाभूतांचं अंतकरण इंद्रिय पंचक बनलेले आहे. मग ह्या अंतकरण इंद्रिय पंचक जे आहे ना, ह्या पंचभूतांच्या द्वारे हे चालल्या जातं आणि ह्याच्याद्वारेच आपले कर्म होत राहतात. तुम्ही देवासाठी करता, कशासाठी करता, का व्यवहारासाठी करता, का पुण्याचे करता, का पापाचे करता, हे कर्म करणारे आपले अंतकरण इंद्रिय पंचक आहेत, लक्षात घ्या. म्हणून संतांनी म्हणले बा मन हे मोगरा हरपुनी ईश्वरा पुनरपी संसारा येण नाही. हे मन आपल्याला देवाला द्यायचं आहे. कारण का हे तन कोणाचं आहे, ते तन तन मन धन हे देवाचं आहे. पंचप्रण सांगितलेले आहे. हे प्रण हे देवाचं आहे. तन देवाचं असल्याच्या नंतर मन कोणाचं राहणार आहे, मन हे त्याचंच राहणार आहे. बरं, हे तन जर देवाचं असल्या, तनाने केलेले जर इन्कम काही कष्ट करून मेहनत करून काही कमाई जर झाली असती तरी हाताने केलेली हे कोणाचं राहणार आहे, धन धन पण त्याचंच राहणार आहे. कारण का शरीरच त्याचं आहे, तर हे तन मन धन आपलं कुठं आहे. म्हणून ह्या तन मन धनाचा आपल्याला अभिमान अजिबात करायचा नाही. म्हणून इथलं मन सांगायचं होतं, मन की मनाचे 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. तर मनाचं मलदोष म्हणजे काय, पापाची वासना. आता पापाची वासना म्हणजे ह्या डोळ्यानं आपण पाहतोय, ह्या डोळ्यानं आपण जे पाहतोय तर पापाचं पाहतो का, वासना करतो का, शुद्ध वासना करतो का अशुद्ध करतोय, ह्या डोळ्यावर अवलंबून आहे. म्हणून पापाची वासना नको दाऊ डोळा
त्याहून आंधळा बरा देवा. ते त्याच्यापेक्षा पापाची वासना पाहण्यापेक्षा आंधळं केलेलं बरं, असं तुकोबाराय म्हणतात ना. मग ह्यात पापाचे प्रकार तर अनेक आहेत. आता कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. आता हे एकदा पाप झालं, हे मनाच्या मार्गाने चालणारे आहेत इंद्रिय, म्हणजे हे चालणारे आहेत पाप आहे. आता मल झालं, मल विक्षेप, मल दोष कशाने जातोय तर भक्तीने जातोय. भक्ती करावं लागतंय. भक्ती केल्याच्या नंतर मल दोष जातोय, पण भक्तीच्या मार्गाला लागल्यावर एक एक पायरी चढली पाहिजे. त्याच स्थितीमध्ये राहू नये आपण. भक्ती हे 9 प्रकारचे आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यमात्मनिवेदनम. म्हणजे भक्ती हे 9 प्रकारचे आहे. परंतु ज्याने भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा पुतळा असेल. मग जो भक्ती, नवविध भक्ती जो करल तर तो दैवाचा पुतळा असेल आणि त्या भक्तीने आपलं मलदोष जात आहे. आता विक्षेप दोष आहे चंचलता. चंचलता दोष कशाने जातोय. आता हे वैराग्य प्राप्त पाहिजे, वैराग्यानं जातोय. वैराग्य उग येत नाही. कारण का खरं खोटं निवाडा करताना आपल्याला शास्त्रग्रंथ, आपला आत्मा अनुभूती झालं तर ते खरं खोटं कळल्यावर जात आहे. आपल्याला माहीत आहे जे विषय रांधली रस सोय तै जेवणारा ठाऊई होय, तै तो ताटची सांडून जायची. या परी माहीत आहे आपल्याला त्याच्यामध्ये विष आहे त्या अन्नामध्ये. आता खाऊ शकता का आपण. नाही खाऊ शकत. मग हे विष असताना आपल्याला खायचं नाही ते आपल्याला कळालेलं आहे. तसं सार आसार गोष्ट जोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि त्याचा विचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत मनाची चंचलता जात नाही. पण त्याच्या पाठीमागं वैराग्य पाहिजे. वैराग्य म्हणजे त्याच्यामध्ये भोग भोगण्याची अनइच्छा करणं म्हणजे वैराग्य. इहलोक असेल, परलोक असेल, सुख असेल, दुःख असेल, निंदा असेल, स्तुती असेल, पाप असेल, पुण्य असेल, हे द्वंद्वातीत झाल्याच्या नंतर आपल्याकडं वैराग्य येते. मग वैराग्य झाल्याच्या नंतर आता तिथं आपल्याकडं चंचलता राहत नाही, स्थिरता प्राप्त होते. अभंग चालू आहे मनाला स्थिरता प्राप्त करण्यासाठी पहिल्या चरणावर, बरं का. मग ते स्थिरता प्राप्त होते चंचल दोष गेल्याच्या नंतर. मग आवरण दोष जे आहे, आवरण म्हणजे ह्या डोळ्यावर आलेला पडदा. पडदा म्हणजे काय, ह्या डोळ्यानं आपल्याला जे पाहायचं आहे ते आपल्याला दिसत नाही आणि जे पाहायचं नाही ते दिसते आपल्याला. ज्याला पाहायचं आहे ते कुठं आहे तर तो फार आत आहे. तो परी भगवंत कुठं आहे, आत आहे, तर त्याला पाहत नाही. तर हे इंद्रियांच्या पलीकडचा भाग आहे. परी प्रभू जाणील जो स्वयंरूप दाविले ज्याला, अवतार मने गुरु विना भेद नाही कुणा कळला. याचा भेद कुणाला कळला नाही. कारण का तो इंद्रियांच्या पलीकडं आहे. इंद्रियांचं आपल्याला काहीच माहीत नाही. म्हणून ते चंचलता गेलं, विक्षेप दोष गेलं. आता आवरण दोषचं जायचं असलं तर आपली ही आपल्याला त्याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि ते कोणते ज्ञान आहे तर एकच ज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, या नाव विज्ञान. म्हणजे आपल्याला आपण पाहिल्याच्या नंतर तर ते ज्ञान आहे. पण आपल्याला आपण कसं पाहावं, आपल्याला आपण तर दररोजच पाहते आपण आरशामध्ये, ते नाही. आपल्याला आपण पाहतोय ते रूप पाहत असेल, पण स्वरूप पाहावं लागते. आपलं स्वरूप कसं आहे, कारण अनंत जन्माचं हे स्वरूप आहे. रूप हे फक्त एका जन्मापुरतं आहे. मग आपल्याला स्वरूप कळायच्या नंतर रूपाचं काही महत्त्व वाटत नाही. मग संत म्हणतात अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. कारण की हे ते जर स्वरूप कळालं तर अनंत जन्मीचं दुःख आहे. कारण का 83,99,999 फेरल्याच्या नंतर शेवटच्या पाळीमध्ये आलेला मनुष्य देह आहे आणि ते स्वरूप पाहण्यासाठी आलेलं आहे. आणि ते स्वरूप जर आपण पाहिलं नसलं तर परत दुःख आहे आपल्याला. या जीवाला दुःख आहे आपल्याला, म्हणजे ह्या जीवाला. म्हणून शास्त्राचा विषय सांगले की बाबा विषय जीवाचं आणि शिवाचं ऐक्य साधण्याचा असा हा विषय आहे. कोणताही विषय असं ग्रंथ असं विठ्ठल
जन्म आल्याचं सार्थक आहे। त्या विठ्ठलाला बघितल्याच्या नंतर देवाची रूपं अनेक सांगितले आहेत। मूर्त रूप आहे, अमूर्त रूप आहे, सगुण रूप आहे, निर्गुण रूप आहे, स्वयंरूप आहे, तदेकात्मक रूप आहे आणि आवेश रूप आहे। देवा अनेक रूप घेतलेले आहे। मग स्वयंरूप म्हणजे जे इतर कोणत्याही वस्तूची अपेक्षा न धरता आविर्भूत होत नाही ते स्वयंरूप आहे। तर ते स्वयंरूप असणार कोणाचं आहे तर विठ्ठलाचं आहे। उगवले बिंब अद्वैत स्वयंभ आणि नाम विठ्ठलराज केशीराज असं काय प्रमाणे आहे। मग हे स्वयंरूप कोणाचं सांगितलं तर विठ्ठलाचं सांगितलं। नाम हे सुलभ विठ्ठलराज। मग तदेकात्मक रूप कोणतं आहे देवाचं तर ह्या स्वयंरूपाशी अभिन्न असणारं विठ्ठलाचं रूप आहे। आकार आणि चरित्र वेगळे आहे। मत्स्य अवतार, कच्छ अवतार आहे, वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे। हे जे अवतार धारण केलेले आहेत ना हे सगळं तदेकात्मक रूप आहे। आणि याच्या पुढचं जे आहे तर आवेश रूप। आता आवेश रूप म्हणजे नाही हे संत महात्मे ऋषी जे होऊन गेलेत ना मग त्यांना आवेश रूप, कारण का कला आणि गुणांनी ह्या दोन्हीपेक्षा अलग असतात ते, कारण ह्यांच्याकडे कला असते आणि गुण असते। नारद असतील, सनक, सनंदर, सनंदकुमार असे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र हे विशिष्ट कलागुणांनी युक्त असणारे हे देवांचं आवेश रूप आहे। हे देवाचे अनेक रूप आहेत, परंतु त्याला पाहण्यासाठी आपल्याला तो खूप म्हणजे संतांनी सांगितले की बाबा ह्या देवाला एकाच रूपामध्ये पाहिलं का अनेक रूपामध्ये पाहिलं तर आपल्याला काकड्यामध्ये सांगतात ना अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत वेशामध्ये पाहिलेले आहे। देव अनंत रूपाचा अनंत वेशेचा आहे। तर जसं आपण माणसं सुद्धा आपण अनंत रूपाच्या अनंत वेशेचे आहोत का नाही बघा। एकसारखं माणूस नाहीच ना, कुठंतरी सापडते समजा, पण तो माणसाचे चेहऱ्यात तरी वेगळं, रंग तरी वेगळं, कुठं कशात तरी वेगळं आहे ना। तसं देव सुद्धा अनंत रूपामध्ये, कारण ईश्वरे सर्वभूतेषु गुणाहा, सर्व भूतमात्रामध्ये भरून असलेला असा हा भगवंत आहे। विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला। रिकामा असा कोणताच ठिकाण उरलेला हे सर्व ठिकाणी भगवंत भरलेला आहे। आता आपल्याला भगवंत दिसत नाही, फक्त देवळात गेल्यावर आपल्याला देव दिसतोय का? देवळात गेल्यावर देव दिसाव का देऊळच देवामध्ये दिसाव हे प्रश्न आहे। कोणाला कसं दिसत असेल तर सामान्य माणसांनी ह्या दर्शनाचं वर्णन केलेलं आहे की दर्शन हे प्रत्येकाला झालेलं आहे आणि होत आहे, परंतु त्याचं आपल्याला दर्शन व्हायलंय म्हणून आपल्याला त्याचा अनुभव नाही। तर त्या अनुभवासाठी आपल्याला संतांची गरज आहे, सद्गुरूची गरज आहे। हा देव आहे म्हणून दाखवणारा। आपण म्हणतोय तो हा विठ्ठल बरवा, आपण गायनामध्ये म्हणून जातो, पण तो हा विठ्ठल बरवा तो म्हणजे भूतकाळातला आणि हा म्हणजे आत्ता वर्तमान काळातला। मग भूतकाळातला आणि वर्तमान काळातला अलग सांगितलं नाही। त्याला विठ्ठल म्हणा किंवा तुम्ही महादेव म्हणा, अजून काहीही म्हणा,
परंतु हाच विठ्ठल आहे हे दर्शवण्यासाठी तो हा विठ्ठल बरवा असं वर्णन केलेलं आहे. मग जगद्गुरु तुकोबार आहे तो मग आम्हाला म्हणतात. म्हणजे पार्वतीला महादेवानं सांगितलं होतं, श्रीकृष्ण भगवंताची कथा सांगितली की देवा तुम्ही कोणाचं ध्यान करत आहात म्हणताना, आत्ता हे नूतन बालक आता अवतार धारण केले आहे, छोटंसं बालक आहे, मी त्याच्या रूपाचं ध्यान करतोय आणि तो कसा आहे तर त्याचं वर्णन पार्वतीला महादेवानं सांगत आहे. असा हा बाळ आहे. बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजीरवानं, त्याचं वर्णन केलं नाही का. सुंदर आणि सगुण आहे, तानं आहे आणि ते गोकुळामध्ये आहे, नंदाच्या घरी आहे. हे सर्व वर्णन त्याचं केल्याच्या नंतर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, खूप वर्णन सांगितल्यानंतर पार्वतीला वाटलं की आपण जावं आणि त्या बाळाचं दर्शन घ्यावं. इतकी उत्सुकता निर्माण झाली. कारण का ते रूप ऐकल्याबरोबर, कारण का कान हे काय आहे तर आपलं कान हे चाडा आहे आणि ह्याच्यामधून पेरल्याच्या नंतर डोळ्यातून उगवलं पाहिजे कोणतीही गोष्ट. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरले विश्वतोची, एकनाथ महाराजांच प्रमाणे. मग हे कानात पेरले डोळ्यानं उगवलं पाहिजे ना. आपण कानात किती जरी पेरलं तर डोळ्यानं उगवत नसेल त्याचा काही उपयोग आहे का? काही नाही. पण हे उगवलंच पाहिजे असं पार्वतीला वाटलं आणि तिनं एक सुंदर असं गोपिकेचं रूप घेऊन मग गेली गोकुळामध्ये. नंदराणीकडे जाऊन ती बाळ हातामध्ये मागितली, पाळण्यातलं बाळ हातात घेतली त्यानंतर कडेवर घेतल्यानंतर स्तनाला लावली. स्तनाला लावल्यावर तिच्यात षडाननाची आठवण झाली. हे षडानंतर नसेल ना म्हणल्याच्या बरोबर पाहतोय उघडून तर काय श्रीकृष्ण, नंतर लावल्याच्या नंतर गजानंतर नसेल म्हणल्या तर पाहतोय तर परत श्रीकृष्ण. मग तिला वाटलं बाबा मग देव आपला किती बोळा आहे. देव होया जैसा म्हणे तैसा तया, भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. ह्या जुनाट लोकांसाठी ज्याचा भक्तिभाव जसा असेल तसा तो देव होतो. ह्या पार्वतीला समजलं देवा अवघे तूच हो येथे, की देवा हे तुझीच लीला आहे आणि जसं म्हणल तसं आपल्याला स्पर्श झाल्यानंतर ती पार्वती बोलत होते आणि तसं वाटलं होतं. आणि तुकोबारायांना सुद्धा ज्या दिवशी बाबाजी चैतन्याकडून म्हणलं हे दर्शन झालेलं होतं विठोबाचं, निर्गुण विठोबाचं दर्शन. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, निर्गुण निराकार देव भेटला. निर्गुण निराकार देव तुकोबारायांना भेटला. ज्या दिवशी भेटला त्या दिवशी तुकोबारायांचे डोळे जे आहेत ना आता त्याच्यावर जळून होते, त्याच्यावर रोपे जळले. सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. सर्व काळ प्रेम मागत आहेत, दुसरं काही नाही. कारण की हे रूप तुकोबारायांना आवडलं होतं म्हणून त्याने अनेक अभंग लिहिले. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मग ह्या रूपावर जेव्हा तुकोबारायांचे डोळे झडले नाहीत ना, झडलेले होते, त्या रूपाला पाहावंसं वाटत होतं म्हणून तुकोबारा आपल्या अभंगाच्या पहिल्या रूपी
मन असणारं स्थिर झालेलं आहे. कारण की मन कुठंच स्थिर होत नाही. फक्त भगवंताच्या चरणावर मन स्थिर झालेले आहेत. आता भगवंताचं चरण म्हणजे भगवंताचं स्वरूप. स्वरूप पाहिल्याच्या नंतर स्थिर झालं. कारण का मन स्थिर का नव्हतं, तर त्याला पाहण्यासाठी ते चंचल झालेलं होतं मन. म्हणून त्याला स्थिरता प्राप्त करून दिले. म्हणून स्थिरता ज्या दिवशी प्राप्त होईल, जाणल्याविना पाहिल्याविना ते काय स्थिरता प्राप्त होत नाही. बरेच लोक आपण भक्ती करतोय, पण आपण जाणून करतोय का मानून करतोय? तर आपण मानून करणाऱ्यापैकी आहोत, जाणून नाही. जाणून केलं तर स्थिरता प्राप्त होते, मानून केलं तर मात्र स्थिरता कधीच प्राप्त होत नाही. कारण की वयाचे 60 वर्ष जरी झाले तरी मानूनच करणारे लोक आहेत, जाणून नाही. जाणून घेऊन करा. आपण भजन बी करत असताना जाणून घेऊनच करावं लागेल ना. पाहिल्याविनं जाणल्याविनं मग दर्शनावून आपल्याला काय कळणार आहे? मग अगोदर पाहावं, आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे. अखंड ध्यानची धरावे तया पुरुषोत्तमाचे. मग पाहिल्याच्या नंतरच त्याचं ध्यान करता येईल ना. आपण म्हणतो आता राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, डोळा आणि मन लंपट व्हावं म्हणता, पण आपल्याला त्याला पाहिलंच नाही तर कसं ध्यान करा? मग अगोदर पाहावं लागते ना. पाहिलं तरच आपलं डोळा आणि मन लंपट राहील, नाही तर लंपट होऊ शकत नाही. म्हणून अगोदर पाहावं लागतं. आधी देवाशी पाहावावं, नंतर त्याचं स्मरण करावं. मग ते लक्षात राहते. स्मरण म्हणजे काय हे माहीत नाही. ध्यान म्हणजे काय तर शरीर धर्म आहे. आता शरीर धर्माचं सांगितलं आपल्याला. आता देहभाव हरपण्यासाठी देह तरी माहीत आहे का आपल्याला? देह कशा कशाचा बनलेला आहे, किती तत्वाचा बनलेला आहे, किती देह आहेत, हे काहीच माहीत नाही. स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे, हे शरीराचे देहाचे नाव आहेत. या कोण्या देहामध्ये काय हे सुद्धा माहीत नाही. मग ह्या देहाच्या पलीकडचा असणारा देहभाव जर हरपायचा असलं तर ह्या देहाच्या पलीकडं जायचं आहे का नाही आपल्याला? ह्याच्यामध्ये किती कोश आहेत? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय कोश आहेत. आता सप्त स्वर्गामध्ये जायचं आहे आपल्याला. भूलोक, भोरलोक, स्वर्गलोक, महेरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. सत्यलोकामध्ये जायचं आहे. आणि शस्त्रदळामध्ये तो उगवलेला आहे, त्या प्रतिबिंबाप आपल्याला पाहायचं आहे जीवाला. आपल्याला म्हणजे जीवाला. मग तो आपण पाहिलाच नाही ना. मग ओळखी विना जर आपण जर उगाच जर ध्यान करत राहिलं, ध्यान मन राहिलं, काही नाही. तो त्याचं ध्यान नाही तर सगळं विलाप आहे, म्हणजे रडणं आहे. विलाप करणं म्हणजे एक रडणं आहे म्हणून सांगतात. मग जाणल्याविना पाहिल्यावर ह्याची भक्ती होत नाही, म्हणून त्याला जाणायचं आहे. मग देहभाव हरपण्यासाठी आपल्याला त्याला जाणायचं आहे. देह तर हे नाशवंत आहे. मनुष्य जन्म हे अनमोल आहे आणि जाणण्यासाठी आलेले आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है बुलबुला पाने का रे, मत कर जोर जवानी का. संभल संभल कर चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी वानी बोल रे, वानी में रस घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल आहे, मिळालेले आहे. पावला हा देह कापकाली न्याय, न घडे ते उपाय घडवाले. मग ह्या मनुष्य देहाची किंमत नाही तर 14 वैशिष्ट्य मनुष्य देहामध्ये दिलेले आहेत. हात दिलेले आहेत, हसतो माणूस, उभा आहे, बोलतो, लाज आहे माणसाला, ज्ञान आहे माणसाकडं, संस्कार आहे. आणि या देहाची इच्छा जी देवलोक करतात आणि याच देहानं आपल्याला नगरसेवक होता येते, आमदार, खासदार, मंत्री, संत्री याच देहानं होता येते. आणि ही पाप पुण्याची भूमी आहे, ही कर्मभूमी आहे. ही असणार मनुष्य शरीर जंक्शन स्टेशन आहे. सर्व सुखाचा अधिकार ह्या नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन मन दिली होती, देवाची होईन मन दिली होती.
अनुसार उत्तम गती, कारण उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाली, परंतु कोतं हे सगळं व्यवहार करत असते वेळेस, धन जोडत असते वेळेस आपल्याला परमार्थातले धन सापडावं लागते आणि या ऐहिक लोकांमधले धन सापडावं लागते. धनाचे प्रकार अनेक आहेत. आपल्याला ऐहिक धन माहीत आहे, ही लोकात, पण परमार्थातलं धन माहीत नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. मग ते परमार्थ धन आपल्याला मिळालंच नाही. मग हे ऐहिक धन जे आहे तर हे नाशवंत आहे, हे धन तात्पुरतं आहे. ह्या धनाचा काही नाही. हे तरुवरची छाया सांगितलेली आहे. हे धन आपल्याला तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण, ह्या धनासाठी प्राण दिलेले आहेत. हे धन उत्तम नाही आहे. मग उत्तम धन कोणतं आहे तर परमार्थातलं एक धन आहे. बरं असो, आता या लंकेमध्ये जाण्यासाठी रामानं काय केलेलं होतं तर पूल बांधत होते. पूल बांधत असतेच माकडं काय करायला आले होते तर आपले दगड आणून टाकत होते. दगड रस्ता करण्यासाठी दगड टाकत असते वेळेस मग मासोळ्या बी त्या मोठेच्या मोठे होते. 25-25, 50-50 किलोचे टप्पू मासोळ्या त्या बाजूला पडत होते. त्याच्यामध्ये मग विचार करायला लागले, हे जर मासे जर चंचल आहेत, माकडं बी चंचल, घसरून पडलं तर कसं व्हावं. तर रामप्रभू सांगितले की काही याची काही चिंता करू नका म्हणले. ह्याची तुम्ही चिंता करू नका, कारण ते माझं रूप पाहिल्याच्या नंतर तटस्थ होतात ना, त्यांचा हालचाल दगडासारखे होऊन पडतील, ते त्यांची बी काही चिंता करू नका म्हणले त्यांनी. मग एकदा देवलोकामध्ये सभा झाली. विष्णू देवलोकामध्ये आले असता सर्व देवांची सभा भरली आणि सभा भरल्याच्या नंतर तिथं सगळे सनक सनंदर सनंद कुमार सर्व आलेले होते, ऋषी मुनी संत. मग सर्वांनी आल्याबरोबर देवलोकामध्ये सर्वच जण उठून उभे राहिले, परंतु त्या ठिकाणी हे सनक सनंदर सनंद कुमार हे त्या ठिकाणी उभे राहिलेले नव्हते. मग उभे राहिले नव्हते हे ब्रह्मदेवानं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर माझ्याच मुलांनी माझ्या पित्याचा अपमान करावं काय, असं कोणाला वाटलं? ब्रह्मदेवाला वाटलं. ब्रह्मदेवाला वाटल्यामुळं ब्रह्मदेव म्हणले की अरे म्हणले तुम्हाला काय कळते का नाही म्हणले. अरे विष्णू हे समोर आलेले असताना त्यांचं काय आगत स्वागत करावं का नाही तुम्ही. मग त्यांनी म्हटली बाबा तात देवा आम्हाला काही कळलं नाही तात म्हणले, कारण की समोर भगवंताला पाहिल्याच्या नंतर आमच्याशी स्थिती होती देहाची, का आम्ही उभे आहोत काय बसलेले आहोत काय करत आहोत हे आम्हाला कळालेलंच नाही. म्हणून असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात देह भाव हरपला
देवाला पाहिल्याच्या नंतर देहभाव हरवला जातो. पण आपलं असं कधी देहभाव हरवलं काय? आपण बी देवाला पाहिलेलीच आहोत. कोण देवाला पाहिलं नाही? पाहिलं नाही ते असं कोणी नाही. पाहिलं नाही म्हणून कोण म्हणाल का देवाला कोण पाहिलं नाही म्हणतात? सगळंच म्हणतं आम्ही पाहिलं. पण देहभाव हरवला का? नाही. का हरवला नसेल? कारण की आपण त्या भक्तीपर्यंत पोहोचलो नसेल. आपली भक्ती कुठंतरी कमी आहे. कारण आपलं कुठंतरी आचरण कमी असावं आणि आपल्याला कुठला तरी अनुभव कमी असावं म्हणून आपला देहभाव हरवलेला नाहीये. पण एकच वेळेस जर त्याला पाहिल्याच्या नंतर देहभाव हरवायला पाहिजे. नाही हरवला. याचं कारण तेच आहे, मागला परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. एकच वेळ दर्शन करायला सांगितलंय आपल्याला. आणि आपण किती वेळेस दर्शन केले असेल? आता कोणी 10 सांगल, कोण 15 सांगल, कोणी 20 सांगल, कोण 50 सांगल, कोण 1000 सांगल. जवळ लोक किती दिवसातून किती वेळ बी पाहतात ना. ते दर्शन तसं नाही, एकच वेळेस सांगितलं. एकच वेळेस. मग एकच वेळेस दर्शन करण्यासाठी आपल्याकडे काय कमतरता पडली असेल, काय दर्शन झालं नसेल आपल्याला, का तो देव नसावा? शास्त्रानं सांगितलं की बाबा केलेले देव वेगळे, झालेले देव वेगळे, मानलेले देव वेगळे आणि स्वयंभू देव वेगळे. हे संत सांगतात बाबा अव्यक्त निर्गुण, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर हरिशी भजे. अव्यक्त निराकार आहे. अव्यक्त म्हणजे ह्या डोळ्यानं न दिसणारा. हे कोणते डोळे आहेत आपले? तर हे चांबड्याचे डोळे आहेत. ह्या चांबड्याच्या डोळ्यानं तो देव दिसू शकत नाही. जे चामाचे डोळे दाविते, जे इंद्रियविषयी गोडी लाविते, ते साच हे प्रति ते पुढे जया. ह्या चांबड्याच्या डोळ्यानं दिसते ना, ते खरं वाटते ना, ते खरं नाही आहे. ह्याच्या पुढची दृष्टी आहे तत्वदृष्टी. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. हे तत्वज्ञ संतांना स्वीकारलेले हे उपाधी आहे. शरीर काय आहे? हे उपाधी आहे. उपाधी म्हणजे मी आणि माझं ज्याला म्हटलं जातं त्याला उपाधी म्हटलं जातं. मग हे शरीराला आपण मी आणि माझं म्हणतोय. मग ह्या उपाधीला आपल्याला टाकायचं आहे. देव कसा आहे तर उपाधीचा वेगळा आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. देव कसा आहे? उपाधीचा वेगळा आहे. मग आपण उपाधीला धरून बसलं. मग उपाधीला धरून बसल्यामुळे आपल्याला त्या अव्यक्त निराकार भगवंताचं दर्शन झालंच नाही. ज्या दिवशी अशा अव्यक्त निराकार रूप देवाला आपण पाहाल, तत्वदृष्टी आपल्याला कोण्या संताकडून भेटल. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. असा देव संताशिवाय भेटू शकत नाहीत, प्राप्तही होत नाही. मग आपल्याला संत भेटत तरी संत कळतही नाहीत. हे आपल्यासारखेच राहतात ना, आपल्यासारखे खातात, आपल्यासारखे पितात, आपल्यासारखंच करतात. याच्यात काय फरक आहे? हे संत आहे का म्हणता आपण? पण नसतंय. माऊली म्हणते जे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूसपणाचे भांब लौकिकी भागू. आणि ह्या लौकिकामध्ये राहण्यासाठी तो माणसाप्रमाणेच खाते, माणसाप्रमाणेच राहते, माणसासारखंच दिसते. परंतु त्याचे अवयव जे आहे तर सुखाचे कोंब, सुखाचे कोंब फुटलेले असतात. त्या सुखाच्या त्याने म्हणतात सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. सर्व सुख ल्यालो, प्रत्येक इंद्रियांना त्यांनी आनंद उपभोगतात. कानानं दुसरं काहीच ऐकत नाहीत. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, शपथ घातलेत कानोबाला त्यांनी. कानाला डोळे तुम्ही घ्या रे सुख, प्रत्येक इंद्रियाला पहा विठोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. हे प्रत्येक इंद्रियाला त्यांनी कार्य लावून दिलेले आहेत. आपण तसं कधी लावून दिलेलं? वेळ पडलं तर बघा येईल, टाईम असतं जाता येईल, एक चाल झाल्यावर येऊन बसता येईल. या जागी कीर्तनच्या जागी जर नर्तन ठेवलं तर, एक शब्द बदल तर 6 वाजता आले असतील लोक. 6 वाजता येतो, 6 वाजता भांडू घेतले असतील, एक दोघं चौघं मारून घेतले असतील, कयाचं गप्पा होय म्हणले असतील बाहेरले लोक, होय की नाही? परंतु एकच शब्द बदल आहे ना. नर्तन ठेवायचं होतं इथं आज, म्हणजे आता जागाच पुरत नव्हती. एक दोघं भांडून घेतो, तू बाहेर तर निघ म्हणत होते.
जाग्यासाठी. मग हे नर्तन आणि कीर्तनामध्ये आपल्याला काही कळालं नाही. मग हे आपण जे करतोय ना, मग ते कोण्या प्रकारामध्ये मोडत असेल ही भक्ती आपल्याला अजून कळालेली नाही. म्हणून संत सांगितलेत, भक्तीविन पशु कशाशी वाढला, सठविन नेला कैसा नाही. अरे ही भक्ती जर कळत नसेल, जिव्हाळ्याची भक्ती जर आपल्याला जर कळत नसेल या जीवाला, तर हे नरध्याला येऊन काही उपयोग आहे का? काही त्याचा उपयोग नाही. आले तसे गेले. आलेले सगळ्या जायचंच आहे ना. आया है सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चली छेड़ी, एक बांधे जंजीर, एक बांधे जंजीर. सर्वांना जायचं आहे, राहायचं कोणालाही नाही ते जीवाला. कारण की उपजल्या पिंडासी मरण सांगा ते. जे पिंड उपजले ना त्याला मरण आहे. उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार, 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 येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार, येरते पामर जीव येत नाही उरो अवतार. कारण उरो इथं उरणं आले नाही, सगळं जाण्यासाठी आले. आज्या मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तो तैसा झाला. सगळे 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 तसंच गेले आणि त्याच मार्गाने आपण करत आहोत सगळं. बरं, त्याच मार्गाने जात आहे. काही जण म्हणते बाबा जमिनीवर झोपून हवं, धारजण नाही, माझा आज्जा मेला आहे. काही जण म्हणते पलंगावर झोपून हो, माझी मावशी मेली, म्हणते जमल काय? तिथंच झोपावं लागते, तिथंच खावं लागते. कुठं ना कुठं कोणी मेलेलेच आहेत. आणि हे घरच आपण मरक्याचं घेतलं की किती जण मेले या घरामध्ये, या जाग्यावर. घर नवीन बांधले असेल आपल्या हाताने ते सोडा, पण तो जागा तर तेच आहे की. जागा बदलली काय नाही, जागा बदलू शकणार. त्या जागेवर किती मेले काही गणती बी नाही. मग तिथं ते जागाच धारजण नाही, आमचं जमल काय? जमत नाही. तिथं मरावंच लागते, यावंच लागते, जावंच लागतंय. त्याचा विचार काही करायचा नाही. काय की हे येणं आणि जाणं ठरलेलेच आहे. किती वेळा जन्मा यावं, किती व्हावे फजित, मरणापाठी जन्म, जन्मापाठी मरण. तुखा मने माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुट्टी फुटली. येणं जाणं हे ठरलेच आहे बरोबर. पण मनुष्य देहाचं सार्थक याच्यासाठी सांगितलेले आहे की ह्या देवाला पाहून घेण्यासाठी आहे. बरं का, आपण पुण्यामध्ये जे सत्संग करतो, निरंकार मंडळाचं सत्संग आहे, आणि तेही नामदेव महाराजांना पंजाबला नेलेलं ज्ञान आहे. पंजाबला गुरुदेव गुरु नानककडून, हरदेव शिवाकडून, अवतार सिंहजी महाराजांकडून, आता वर्तमान युगातील सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांकडून आपल्याला हे देवाचं अविनाश अशा, निराकार अशा परमात्म्याचं दर्शन
2 जानेवारी 2023 रोजी केळगाव येथे दासला त्यांच्या मार्फत श्रीजी डोंगरेच्या मार्फत सद्गुरू सुदीक्षा सविधा हरदेवजी मातांच्या मार्फत हे त्यांच्या कृपा आशीर्वादानं झालेले आहे आणि ते दर्शन आपल्याला अव्यक्त निराकाराचं झाल्याच्या नंतर हे नाम आलं नामदेव महाराजांचंच आहे. ज्ञान हे नामदेव महाराजांचं आहे. वारकरी संप्रदायाचंच ज्ञान आहे. फक्त बोलण्यामध्ये आपल्याला दिसण्यामध्ये आपल्याला कोणतरी असतील शीख लोक असतील ते पंजाबचे असतील कुठले तरी असतील असं आपण म्हणतोय. तसं काही नाही. सत्संगमध्ये सगळं काय बोलतात तर हरिभक्त परायणचंच आहे सगळं. ज्ञान हे भागवत गीता भागवत गाथा ज्ञानेश्वरी याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हेच ज्ञान आहे. पण ज्ञानामध्ये बदल नाही आहे. फक्त आपल्या पाहण्यामध्ये बदल आहे आणि तो बदल आपण करायचा नाही. पाहायचं आहे आपल्याला काय तर एक निर्गुण विठ्ठल पाहिजे. सामोरे पाहता दृष्टी पडे हा देव माझा सोहीकडे हा देव माझा सोहीकडे पाहता याचे रूप नादडे आमोरी पाहता दृष्टी पुढे हा देव माझा चोहीकडे हा देव माझा चोहीकडे. चोहीकडं सर्वत्र आहे आणि हे ज्ञान असं आहे ह्या जीवाला त्या शिवाचं ज्ञान प्राप्त करून देणार आहे. इथे एका गीतेमधून सांगतोय मी तुम्हाला. या जीवाला शिवाचे नाते कळाले गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. सद्गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. सुदीक्षा मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. गुरुमातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. या जीवाला शिवाचे नाते कळाले नाते कळाले मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. सद्गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान कळाले. होती भटकंती काळो खराती गुरु मातेने दिली ज्ञान ज्योती. होती भटकंती काळो खराती सद्गुरु मातेने दिली ज्ञान ज्योती. घोर अज्ञान अंधार दूर पळाले. घोर अज्ञान अंधार दूर पळाले. गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. सद्गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले. ज्ञान कोणतं आहे तर देवाचं ज्ञान आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्या नावे तरी संताया भजावे. सर्व सेवेशी देव कुठं आहे तर सर्वत आहे. राना वनात पाना फुलात कना कना जना वनात. कन कन में है बस रहा तेरा रूप अपार. तीन काल है सत्य तुम मिथ्या है संसार. मिथ्या है संसार. घट घट वासी है प्रभु अविनाशी करता. दया से तेरी होश भी भवसागर से पार. भवसागर से पार. कणा कणामध्ये आहे घटा घटामध्ये आहे. आपल्याला सांगितलं सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. सर्व कणाकणामध्ये जनावनामध्ये पानाफुलामध्ये रानावनामध्ये
अवतीभोवती जिकडं पाहावं तिकडं दाही दिशेला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायू नैऋत्य ईशान्य आधो आणि ऊर्ध्व अशी 10 दिशांमध्ये सुद्धा आपल्याला हरी दिसला पाहिजे. हरीच्या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. दास्यत्व स्वीकारल्यानंतर दास झाल्याच्या नंतर आपल्याला दाही दिशेला दिसायला पाहिजे. आपल्याला दिसला का? मग कोण्यातरी एकाच दिशेला जातो ना आपण, ह्या दिशेला तिकडं आहे, त्या गावाला आहे, तिथं जायचं, त्या मंदिरामध्ये जायचं, रांग लावायचं, एकही मिनिट तिथं उभा टाकू देत नाहीत. असा देव पाहिला आपण? असा देव पाहिला का? नाही. मग ह्या देवाची प्राप्ती जोपर्यंत ह्या जीवाला होत नाही, मग तोपर्यंत आपला देहावरची भाव, देहावरची आसक्ती सुटत नाही. म्हणून संत बी सांगतात तुला, मग हे आता आसक्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत निंदा स्तुती मान अपमान सुख दुःख तहान भूक हे कळते काय? काही कळत नाही. संत सांगतात तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. सुख आणि दुःख हे जीवालाच भोगावं लागते. आणि हे सुख दुःख भोगण्यासाठी आला. एक माणूस आंब्याच्या झाडाकडून पलीकडे गेल्यानंतर आंबाचा आवाज ऐकला, मागे परतून गेल्यानंतर आंबा दिसला, आंबा दिसल्याबरोबर त्यानं मागे आल्याबरोबर त्यानं वाकला, उचलला, घेतल्यानंतर खाल्ल्यानंतर राखरदानानं पळत आलं. का खाल्ला म्हणून मारलं, पाठीला मारलं आणि डोळ्यातून पाणी गळालं, रडायला लागलं. मग हे बघा कोणकोणती इंद्रिय काय काय केले का? काही सांगता येणार गेलं. तिकडं पाहिलंय कोण? डोळ्यानं. तिथं नेलं कोण? पायानं. उचललं कोण? हातानं. खाल्लं कोण? दातानं चावलं. जिभी चव कोणाला कळाली? जिभीला कळाली. मार कोण खाल्लं? पाठीनं. आणि रडते कोण? डोळे. मग हे एकाच एकाला येते का? काही येत नाही. परंतु हे एकावर छान बसले ना सर्व. हे एका इंद्रियाचे अवयव आहेत. हे तसं ह्या सर्व आपण अजान आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता, हे सर्व आपण देवाचीच अंश रूपानं आहोत. आपण देवाचा अंश आहोत. आपण फक्त आपण मायेमध्ये पडल्यामुळे त्याला विसरलेले आहोत. मग त्याला परत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ह्या जन्मामधून गेल्याच्यानंतर पुढच्या जन्मामध्ये जाणता येत नाही. म्हणून संत सांगतात बाबा ह्याला जर आपण ह्या नेत्रानं जर बघितला, ज्ञान चक्षुनं बघितला, परोक्ष ज्ञान जगामध्ये ज्ञान आहे, अपरोक्ष आहे मीच ब्रह्म आहे असं ज्ञान आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान, शास्त्र गुरु आणि आत्मपरिचिती, ह्या 3 परिचितीत जेव्हा ज्ञान होईल म्हणलं महाराज, तर त्या ज्ञानानं आपल्याला कळेल बाबा सुख काय, दुःख काय, ताण काय, भूक काय, मान काय, अपमान काय, निंदा काय, द्वेष काय, हे याच्या पलीकडचं असणारा ईश्वर आहे. म्हणून संत महात्मे सांगतात बाबा आपल्याला आता हे देवाला पाहिल्यामुळं, देहावरचं भान आपल्याला विसरल्यामुळं आता या इंद्रियांचं तर काही देणं घेणं नाही. म्हणून मला आता कसं व्हायलंय, सुख बी कळत नाही, दुःख बी कळत नाही, तहान बी कळत नाही, भूक बी कळत नाही, असं अभंगाच्या 3ऱ्या चरणात कळो न ये सुख
तहान भूक आपल्याला कळत नाही. देवाला पाहिल्याच्या नंतर आपल्याला तहान भूक सुख दुःख कळत नाही असं आपण म्हणत नाही. बरं, तुकोबाराय सांगत आहे. तुकोबारायांची स्थिती होती, आपली नाही. तुकोबारे सांगतात तहान हरपली, भूक हरपली. आणि काय सर्व इंद्रिय असणार आपल्याला काहीच काम करत नव्हते. कारण का इंद्रियाची विषयाची गोडी सुटली होते ना. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. आणि मग नामाचा छंद घेतले आणि एकतर रूपाचं ध्यान करत होते. त्याच्यामुळे ह्या इंद्रिय विषयाची गोडी सुटली होती. म्हणून त्यांनी म्हणतात आनंद आहे निर्भर, आसो भल ते ठाई, सुख दुःखा नाही चाडा आम्हा. मग आनंदानं भलत्या ठिकाणावर पोचल्यानंतर सुखदुःखाची चाड, सुखदुःखाचा प्रश्न त्यांना उरलेला नव्हता तुकोबारायांना, आपल्यासाठी नाही. तुकोबाराय सांगतात त्यांनी की ते सुखदुःख नाही, तहानभूक नाही इथं. मग हे तसं करण्यासाठी त्यांनी म्हणले की बाबा आपण बी काय तर तहानभूक सुखदुःख हार्यासारखं आपल्याला काही करायचं असलं तर आपल्याला अगोदर आपल्याला नामानं काय करावं ते आपलं चित्त शुद्ध करावं लागतं. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हेची चित्तशुद्धीचे वर्म, अति सुगम उद्धवा. अति सुगम आधी सोपं असणार हे चित्त शुद्ध करण्याचं साधन आहे ना म्हणलं महाराज. मग आपण बी एक वेळेस तर नामस्मरण करून काय झोपत असतील ना म्हणून मग सर्वांनी नामस्मरण करा. विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार राहिलेले एक चरणाचं घेऊ ते 10 मिनिटात आपलं कीर्तन संपणार आहे. सगळं संपत आलेले आहे. एकाग्र चित्तानं ऐका, कारण की चित्त देऊन स्थिर करून ऐकलं तरच त्या कीर्तनाचा उपयोग आहे, हे की नाही. म्हणजे तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. सर्व सुखाला पात्र होण्यासाठी एक श्रवण सांगितले आहे. उत्तम मध्यम कनिष्ठ 3 पद्धतीचं श्रवण आहे. मग एक उत्तम पद्धतीचं तुम्ही श्रवण करा, एक एक शब्द ना शब्द, बरं का. हे संतांचे शब्द आहेत, आपल्या घरचे कोणाची नाही. जर आपल्या घरचे राहिले तर आमचा मला ते आमच्या घरला आम्ही घेऊन जातो. कुठंतरी वाटात सापडली असतील आणले असं, बरं का. हे बाकीचे सगळे शब्द संतांचे आहेत असे समजून आपण ऐकायचं. मग तुकोबाराय सांगतात की आपल्याला तुखा म्हणे नव्हे परती आणि तुझ्या दर्शनी मागोती, ह्याचं आपल्याला थोडंसं घ्यायचं विवेचन. तुका म्हणे जे दर्पणी बिंबले ते तया बाणले निश्चयशी. एक दर्पणामध्ये आरशामध्ये आपण बिंब पाहिल्याच्या नंतर ते आपल्याला शाश्वत वाटते का कसं वाटते आपल्याला? ते खरंच वाटते आपल्याला. पण तो काही कालावधीमध्ये असं होते की ते आरशेच नव्हते. आरसा म्हणजे काय माहीत नव्हतं. आज आपल्याला हा आरसा म्हणजे माहीत झालंय. फोटोची तर किंमतच राहिली नाही. मग ते आरसा नसल्याने एका जनरल स्टोअर एका गावामध्ये गेल्याच्या नंतर ते गाडीवर ढकलत गेलं आणि गेल्याबरोबर त्याला दुसरं कोणतं वस्तू विचारत नव्हते. हे काय होय हे काय होय म्हणायला लागले. त्या आरशालाच विचारायला लागले. जो तो येतो हे का होय हे का होय म्हणायला लागली. आणि ती बघायला लागली त्याच्यामध्ये स्वतःचेच फोटो दिसायला लागले. काय होय की म्हणून खाली ठेवले. पण आपलं चित्र होय त्याला ते बी कळत नव्हतं. स्वतःचं चित्र आहे हे सुद्धा कळत नव्हतं. कारण की आरसाच माहीत नव्हता ना. कोणता कालावधी होता की तो आरसा माहीत नव्हता. मग जो तो यायला त्यालाच बघायला का होय की म्हणा तसंच ठेवायला. हे त्यालाच विचारू लागले हे काय होय हे काय होय. त्यानं म्हणला आरसा होय, भिंग होय, दर्पण होय, मिरर होय. आता अनेक शब्दामध्ये बोलायला लागला. जसं त्याला अनेक शब्दामध्ये बोलता बोलता मग आता त्यानं तेच वस्तू विचारायला लागल्यामुळे एकाला रागानं म्हटलं बाबा तुझा बाप होय. मला त्याला
आता किती जण तेच बोलून खटाळा आल्या म्हणून तुझा बाप आहे म्हणल्यामुळे त्याला वाटलं माझा बाप आणि ह्याचा बाप मरून वर्षभर झालं. माझा बाप असा होता मग त्याला चित्र दिसलेलं होतं मध्ये त्याला बघून रडायला लागला. तर माझा बाप म्हणला आहे. मग हे कितक्याला म्हणला त्याला दे 100 रुपये घेऊन जा. मला खिशातले काढला की 100 रुपये त्याला घेऊन गेला. मला बाप म्हणल्याबरोबर आता त्यानं घेतलाच. दुसरं कोणी घेतलं नाही विचारलं बी नाही पण ह्यानं बाप म्हणल्यावर विचारला. पण त्यानं क्रोधानं म्हटला होता. गेलं आणि घरी बैठकीमध्ये लावलं आणि बैठकीमध्ये लावल्यावर ती इकडं तिकडं बाहेरमध्ये जात असतेस. त्याची पत्नी बाहेर होती. हे आज असं का हिंडला नाही म्हणावं मधून बाहेर म्हणल्यावर हे थोडं बाहेर गेलं कुठंतरी. 10 मिनिटामध्ये बाहेरला गेल्यानंतर ते पत्नी आली आणि बघतोय तर आरशामध्ये बघितली. अरे बापरे म्हणले ह्याच रांडानं असं फिरायला लावले की मध्ये बाहेरमध्ये हे काय होय म्हणलं हेच रान होय म्हणली. मग ती आरसा घेतली तिकडं फोडून टाकून दिली. म्हणजे बायांना कशाचा राग असते हेच ह्याच्याशिवाय दुसरा राग नाही. क्रोध आलं त्याला मग ती आरसाने तिकडं फोडून टाकून दिली तिकडे जाऊ. हेच बाई का तर बिघडलेलं काय की ते असं करत नव्हते कधी बाहेरमध्ये मग ते निश्चयाचं रूप नव्हतं ते. परंतु बुद्धी निश्चय ब्रह्म ह्या बुद्धीला ते पटलेलं होतं की बुद्धी ह्याचं निश्चयाचं काम त्या आरशामधलं हे खरंच आहे स्वरूप. ते रूप खरं आहे असं तिला वाटल्यामुळं हे अनर्थ घडलं. तसं मग आपल्याला जे प्रतिबिंब आहे जळी प्रतिबिंब साच नसे जो पाहे तो बिंबला दिसे पण मिथ्या प्रपंचाचे रूप तैसे निज कल्पना वश भासत. आता पाण्यामध्ये आपली मूर्ती पडलेली दिसते खरं आहे का ते नाही. एखाद्यानं नालीमध्ये बघले असेल तर हार दिसलं ते हार झाडाला होतं खाली नालीमध्ये दिसलं आणि त्याला झाडाचा विचार काही केला त्या नालीतच उडी मारला. हार घ्यावा आता त्याला हार भेटेल काय अंग समजा त्याच्या बेंदाला लागल ना. हार होतं वर आणि मारलं खाली उडी बघल्याचं पाण्यामध्ये दिसलं. ते प्रतिबिंब बनलेले आहे ते काय खरं आहे का ते खरं नाही. पण खोट्यासाठी हा त्याच्यामध्ये उडी मारला. तसं आपण ह्या विषय विखारामध्ये जे लोळतोय ना हे एक बेंदाड आहे हे गटार आहे एक घाणेरडा आहे. हे काय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे विखाराचं आहे वासना आहे वाईट वासना आहे. आणि ती वासना शुद्ध होण्यासाठी आपल्याला या 3 गोष्टीची गरज मी अगोदर सांगलो. मनाचे 3 दोष मल विक्षेप आवरण हे 3 दोष जोपर्यंत जातच नाहीत ना तोपर्यंत आपल्याला ही विषयाची वासना सुटत नाही आणि हे वैराग्य येतच नाही. वैराग्य आल्याशिवाय ते ज्ञान टिकतच नाही. हे एकावर एक अवलंबून आहे. भक्तीशिवाय आपल्याकडे वैराग्य येत नाही. वैराग्याशिवाय आपल्याला ज्ञान टिकत नाही. पण ही एकमेकाची संगती आहे असं म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य जो साधील मग त्याला हे परमार्थाचं ज्ञान असणारं भगवंताचं दर्शन असणारं. हे सामान्य जणांना आज दर्शन होते मूर्तीमध्ये चित्रामध्ये होते साधकांनाही दर्शन होते. ते कुठं होते स्वप्नात होते. सिद्धांना पण दर्शन होते ते कुठं होते सिद्धांना दर्शन हृदयामध्ये होते. पण संत महात्म्या असणारं असं प्रत्यक्ष रूपामध्ये देवाचं दर्शन होत आहे. मग प्रत्यक्ष रूपामध्ये जेव्हा देवाचं दर्शन झालं ना तेव्हा तो देवाला म्हणतोय किती जन्म आपण वाट बघतो दर्शन दे रे भगवंता किती अंत आता पाहसी अनंता. गीत आहे ना भक्तिगीत. अरे अंत किती पाहतोस मला दर्शन दे म्हटलं होतं पण देवानं असं दर्शन दिलं प्रत्यक्ष रूपामध्ये. तुकोबारायांना दर्शन दिलं होतं. मग ज्या दिवशी तुकोबारायांना हे प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात बाबा तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने तुका म्हणे नोहे परती तुका म्हणे नोहे परती
आ